नमस्कार, मी ऋषिकरत. मित्रांनो, तुम्ही पॅन कार्ड काढला असाल आणि पॅन कार्ड काढल्यानंतर तुमच्या पॅन कार्डमध्ये काही चूक झाली असेल, तुमच्या नावामध्ये चूक झाली असेल किंवा तुमची डेट ऑफ बर्थ चुकली असेल, सिग्नेचर चुकली असेल, फोटो मिसमॅच आला असेल किंवा तुमच्या वडिलांचं नाव चुकलं असेल, तुमच्या पॅन कार्डमध्ये काही जरी चुकी झाली असेल तर ती तुम्ही आता घरबसल्या दुरुस्त करू शकता. किंवा तुम्ही जर 18 वर्षाच्या अगोदर पॅन कार्ड काढलं असेल मायनर म्हणून, तर ते पॅन कार्ड तुम्ही अपडेट करू शकता आणि त्यावरती तुमचा फोटो आणि सिग्नेचर घरबसल्या घेऊ शकता. हे पॅन कार्ड घरबसल्या कशाप्रकारे दुरुस्त करायचं किंवा अपडेट करायचं याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी पॅन कार्डमध्ये करेक्शन कशा पद्धतीने करायचं बघूयात. तर सर्वप्रथम मित्रांनो, पॅन कार्डमध्ये दुरुस्त करण्यासाठी गुगलवरती यायचं आणि NSDL पॅन कार्ड अशा प्रकारे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर एक नंबरलाच तुमच्यासमोर वेबसाईट येईल. ॲप्लाय पॅन कार्ड नाव यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पॅन कार्डची ही ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिली. सर्वप्रथम बघा, या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट पॅन ॲप्लिकेशन टाईप यामध्ये तुम्हाला न्यू पॅन कार्डसाठी असेल किंवा फॉरिजिन पॅन कार्डसाठी असेल 3 नंबरचा पर्याय बघा, चेंजेस ऑर करेक्शन इन एक्झिस्टिंग पॅन डाटा यावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता आपलं स्वतःचं पॅन कार्ड आहे. ॲप्लिकेशन कॅटेगरी या ठिकाणी इंडिव्हिज्युअल तुम्हाला सिलेक्ट करायची. बघा, स्वतःचं पॅन कार्ड इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करा. खाली यायचं. खाली आल्यानंतर आता ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन टायटल आहे श्री, श्रीमती. तुम्ही जे वापरत असाल ते या ठिकाणी टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी श्रीवर वापरतो. लास्ट नेम ऑर सरनेम या ठिकाणी तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे. जसं तुम्हाला नवीन पॅन कार्डवर जसं नाव पाहिजे तसं नाव या ठिकाणी इन्फॉर्मेशन फिलअप करायची. नंतर तुमचं पहिलं नाव टाकायचं, नंतर तुमचं मिडल नेम म्हणजेच वडिलांचं नाव टाकायचं आहे. खाली यायचं आहे. डेट ऑफ बर्थ जशी तुम्हाला पॅन कार्डवर पाहिजे त्याच फॉर्मॅटमध्ये इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ खाली टाकायची आहे. तर या ठिकाणी मी नाव टाकून घेतो. सर्वप्रथम आडनाव, नंतर तुमचं नाव आणि नंतर तुमचं वडिलांचं नाव. खाली आल्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर जशी डेट ऑफ बर्थ पाहिजे तशी डेट ऑफ बर्थ चुकीची असली तर दुरुस्त करण्यासाठी सुद्धा जी टाकणार आहात ती सध्या जी तुम्हाला डेट ऑफ बर्थ पॅन कार्डवर पाहिजे ती टाका. नंतर तुमचा ईमेल ID द्यायचा आहे. नंतर तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर सिटिझन ऑफ इंडिया, तर यस सिटिझन ऑफ इंडियावरती क्लिक करून तुमचा पॅन कार्डचा नंबर, सध्या जो पॅन कार्ड तुमच्याकडे आहे त्याचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. खाली एक कन्सर्ट दिला, या बॉक्सला टिक करायचं आहे. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बघा, कॅप्चा दिला आहे व्हॅलिडेट आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर एक ॲप्लिकेशन नंबर आला आहे. ह्या ॲप्लिकेशन नंबरचा फोटो काढून ठेवा किंवा कॉपी करून ठेवा. खाली आता या ठिकाणी नेक्स्ट पेज तुमच्यासमोर येईल. बघा, सबमिट डिजिटल EKYC आणि E-साईन. म्हणजेच काय, तुमचा जे आधार कार्डवर फोटो आहे तो फोटोग्राफ येईल, पण आपल्याला मॅन्युअली फोटो टाकायचा आहे. कसा की जो तुम्हाला पाहिजे आपल्याला जसा तो फोटोग्राफ आणि साईन टाकायचे. पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी आधारवरला फोटो येईल. दुसऱ्या बॉक्समध्ये या ठिकाणी मॅन्युअली आपण या ठिकाणी टाकू शकतो. तर आपल्याला सबमिट थ्रू EKYC आणि साईन, आधारवरला फोटो नाही पाहिजे, आपल्याला स्वतः अपलोड करायचा आहे. तर 2 नंबरचा पर्याय घ्या. सबमिट या ठिकाणी स्कॅन इमेजेस E-साईन हा 2 नंबरचा पर्याय घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला जे हवे ते फोटोग्राफ आपण त्यावरती घेऊ शकतो. आता खाली यायचं आहे. वेदर फिजिकल पॅन कार्ड, तर यस आपल्याला पोस्टाने सुद्धा घरी या ठिकाणी पॅन कार्ड मागवायचं आहे. तर फीज ॲप्लिकेबल, काय जी फी असेल ती तुम्हाला लागेल. तुमचा पॅन कार्डचा नंबर ॲटोमॅटिकली येईल. नंतर बघा, या ठिकाणी तुमचा आधार नंबरचे 4 डिजिट लास्ट टाकायचे. ज्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करायची त्या बॉक्सला या ठिकाणी टिक करायचं आहे. कोपऱ्यामध्ये एक तुम्हाला बॉक्स दिसतोय, त्या बॉक्सला टिक करायचे. ज्यामध्ये दुरुस्ती करायची त्या बॉक्सला टिक करायचं. समजा तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकून द्या आणि बॉक्सला टिक करून द्या. नंतर खाली यायचं आहे नेम ॲज पर आधार कार्ड. आधार कार्डनुसार तुमचं जसं नाव असेल तसं नाव टाकायचं आणि जर त्यामध्ये बदल करायचा असेल तर त्या बॉक्सला परत या ठिकाणी या बॉक्सला वरती टिक करायचं. आपल्याला बदल नाही करायचा, फक्त आधारवर जसं नाव आहे तसं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. परत खाली यायचं आहे.
फुल नेम आहे बघा, तुमचं नाव वगैरे येईल. यामध्ये काही चेंजेस वगैरे करायचे आहेत का नावाचे, परत या बॉक्सला टिक करायचं. जर नावात बदल करायचा असेल तर आपल्याला करायचं आहे म्हणून मी या बॉक्सला टिक राहू देतो. तुम्हाला नसेल करायचं तर हा बॉक्स अनटिक करायचा. डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का, जर बदलायची असेल तर त्या बॉक्सला टिक करा. तुमचं जेंडर मेल फिमेल काय ते ॲटोमॅटिकली बॉक्सला टिक आला आहे तर तुमचं जेंडर निवडा. फोटो आणि सिग्नेचर मिसमॅच येणारच आहेत कारण आपण 2 नंबरचा पर्याय निवडत आहे. ते मॅन्युअली आपल्याला अपलोड करायचे. परत एकदा सांगतो, जे तुम्हाला बदल करायचे त्यावरती बॉक्स दिसतोय त्याला टिक करायचं. हे असे बॉक्स आहेत बघा, छोटे छोटे बॉक्स आहेत. फोटोच्या अगोदर बघा बॉक्स आहे, सिग्नेचर मिसमॅचच्या अगोदर बघा बॉक्स आहे. जर तुम्हाला बदल करायचा खाली यायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला फादर्स नेम टाकायचं आहे. नंतर फादरच्या वडिलाचं नाव, मिडल नेम, बेसिक माहिती आहे, तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं आणि खाली फादर नेम पर्याय सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. आता हा डाटा सेव्ह करून घ्या. पहिले सेव्ह ड्राफ्टवरती क्लिक केलं, एवढा डाटा सेव्ह झालेला. आता आपलं बेसिक माहिती झालेली आहे. आता याचा ॲड्रेस रेसिडेन्सी हा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. या ठिकाणी ॲप्लिकेबल तर रेसिडेन्सीज आपण सध्या राहत आहोत, ऑफिस वगैरे नाही आहे. नंतर तुमचं घराचं किंवा रूमचं नाव, तुमचं गाव, पोस्ट ऑफिस, तालुका, तुमचा जिल्हा, नंतर आपली कंट्री या ठिकाणी IND इंडिया सिलेक्ट करा. नंतर टेरिटरी किंवा स्टेट आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी येईल, महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा. समोर पिनकोड दिला आहे, तुमचा पिनकोड जो असेल तो टाका, झिप कोड काही टाकण्याची गरज नाही. परत खाली यायचं आहे. आता परत मी सांगितलं आहे जिथे बॉक्स दिसेल ज्यामध्ये बदल करायचे त्या बॉक्सला टिक करायचे. आता इफ यू अपडेट युअर ॲड्रेस नाही अपडेट करायचं आपल्याला, काही करण्याची गरज. टेलिफोन आणि ईमेल ID म्हणजेच मोबाईल नंबर आणि ईमेल अपडेट करायचं म्हणून त्या बॉक्सला टिक करून देतो. सर्वप्रथम बघा या ठिकाणी आपला इंडिया सिलेक्ट करायची, कंट्री कोड, नंतर मोबाईल नंबर येईल, ईमेल ID येईल. मेन्शन यापेक्षा जास्त पॅन कार्ड वगैरे आहेत का तुमच्याकडे अजून, तर असेल तर द्यायचेच, नसेल तर हा बॉक्स अनटिक ठेवायचा आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करा. परत सेव्ह ड्राफ्टवरती क्लिक करायचं आहे, ही माहिती सेव्ह करून घ्यायची. आता ही माहिती आपली इथपर्यंत सेव्ह झालेली. परत खाली यायचं आहे, डॉक्युमेंट्स काय काय देणार आहे आयडेंटिटी प्रूफ म्हणून, तर या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड हा पर्याय निवडू शकता. तर मी आधार कार्ड एकच डॉक्युमेंट देणार आहे म्हणून आधार कार्ड हा पर्याय मी या ठिकाणी शोधायचा आहे आणि टाकायचा. प्रूफ ऑफ ॲड्रेस तो सुद्धा आपण आधार कार्ड द्या. यापैकी कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्ही एक देऊ शकता. प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ येथे पण सुद्धा आपण आधार कार्ड देणार आहोत. म्हणजे आपला आयडेंटिटी, ॲड्रेस आणि डेट ऑफ बर्थ एकच प्रूफ राहणार, आधार कार्ड एकच डॉक्युमेंट. नंतर पॅन कार्डचा डॉक्युमेंट देणार आहोत का, नाही, नो डॉक्युमेंट या ठिकाणी सिलेक्ट करायचं. झालं. आता डॉक्युमेंटचं सेक्शन झाला. आता या ठिकाणी वी हॅव तर खाली यायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे हिमसेल्फ हरसेल्फ. या ठिकाणी वरती तुमचं नाव दाखवलं जाईल, ज्या व्यक्तीचं पॅन कार्ड आहे त्या व्यक्तीचं. नंतर अपलोड डॉक्युमेंट्स, नंबर ऑफ अपलोड डॉक्युमेंट्स, तर आपण एकच डॉक्युमेंट दिलं आहे आधार कार्ड. समजा तुम्ही 2 दिले असतील तर 2, 3 दिले असेल तर 3, आपण एकच तिन्ही ठिकाणी आधार कार्ड दिलं आहे तरी एकच टाकायचे. प्लेस तुमच्या गावचं नाव टाका, जेथून तुम्ही हा फॉर्म भरत आहात तिथे नाव टाका. खालीच सर्वात महत्त्वाचं, आता आपल्याला फोटोग्राफ अँड सिग्नेचर अपलोड करायचे. तुमचा फोटोग्राफ JPEG फॉर्मॅटमध्ये 200 DPI 3.5 × 2.5 सेंटीमीटरमध्ये ठेवायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे 50 KB आतमध्ये. तर या ठिकाणी नो फाईल सिलेक्टेड आहे, तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक करून तुमच्या पॅन कार्डवरला जो फोटो टाकायचा तो अपलोडवरती क्लिक करून फोटो अपलोड करा. त्याच पद्धतीने आता सिग्नेचर सिलेक्ट करायचे, परत अपलोडवरती क्लिक करायचं आहे आणि सिग्नेचरसुद्धा अपलोड करायचे. सिग्नेचरसुद्धा 50 KB आतमध्ये अपलोड करायचे. 200 ते 200, 400, 450 या फॉर्मॅटमध्ये, 200 ते 450 या पिक्सेलमध्ये. खाली यायचं आहे, डॉक्युमेंट अपलोडमध्ये ॲड डॉक्युमेंट दिसतं बघा, या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे. आधार कार्डचं अपलोड, एकच डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. परत खाली यायचं आहे, तुमची आता सर्व माहिती टाकलेली आलेली. इंटर फर्स्ट 8 डिजिट, आधार कार्डचे पहिल्या 8 क्रमांक या ठिकाणी टाका. पॅन कार्डचा नंबर ऑटोमॅटिकली आला. खाली तुमचं फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवला जाईल. सर्व माहिती भरलेली बरोबर आहे का चेक करा. सर्व माहिती इन्फॉर्मेशन वगैरे बरोबर आहे. आपण डॉक्युमेंट एकच दिलं आहे वरती बघा, या ठिकाणी आधार कार्ड म्हणून एकच डॉक्युमेंट अपलोड केलं आहे आणि सर्व बरोबर आहे म्हणून मी प्रोसीड करतो. आता तुम्हाला पेमेंट येईल, 105 रुपयाचं पेमेंट या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. पेमेंट खाली यायचं आहे, टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायच्यात, व्यवस्थित बघा. 105 रुपयाचं, कारण आपलं पॅन कार्ड आता पोस्टाने सुद्धा आपल्या घरामध्ये 7 ते 15 दिवसा म्हणजे तुमच्या घरी येऊन जाईल. खाली या ऑनलाईन पेमेंट सिलेक्ट करून या ठिकाणी आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन सिलेक्ट करा. परत पे कन्फर्मवरती क्लिक करा. UPI नेट बँकिंग कशानेही पेमेंट करू शकता किंवा QR ने. आता UPI सिलेक्ट करतो.
UPI सिलेक्ट केल्यानंतर वरती स्क्रोल डाऊन करा। या ठिकाणी तुम्हाला वरती तुमचा QR कोड येईल। हा QR कोड तुमच्या मोबाईलमध्ये फोनपेमध्ये किंवा गुगल पेमध्ये स्कॅन करा आणि स्कॅन करून UPI सिलेक्ट करून त्यावरती तुम्हाला या QR कोडवरती जनरेट QR कोड करून पेमेंट करून घ्यायचं। तर 106 रुपयाचं पेमेंट या ठिकाणी मी ऑनलाईन पद्धतीने करतो। आपलं पेमेंट या ठिकाणी झालेलं आहे। थोडा वेळ वेट करायचं आहे। ऑटोमॅटिकली पेज या ठिकाणी बघा ट्रान्झॅक्शन स्टेटस सक्सेस आलेलं आहे। कंटिन्यूवरती क्लिक करा। जसं तुम्ही कंटिन्यू करसाल तुमच्यासमोर साइन करण्यासाठी ऑप्शन या ठिकाणी येईल। तर या ठिकाणी बघा कन्सर्टला टिक करून ऑथेंटिफिकेशनवरती क्लिक करा। OTP जनरेट, तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक OTP आलेला आहे। तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या आधार कार्डला OTP येईल। OTP आल्यानंतर या ठिकाणी थोडा वेळ वेट करायचा। OTP टाकून घेतो आणि सबमिट करतो। सबमिट केल्यानंतर आपलं एक व्हेरिफिकेशन झालं आहे। परत आपल्याला कंटिन्यू साइनवरती क्लिक करायचं आहे। या कन्सर्टला टिक करायचं आहे आणि VID म्हणजेच आधार नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा आहे। परत आधार नंबर टाकतो। आता या ठिकाणी KYCसाठी डिजिटल साइनसाठी आणि सेंड OTPवरती क्लिक करतो। परत तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP गेला आहे। तो OTP टाका आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे। आपला OTP आता व्हेरीफाईड होईल। जसं तुम्ही OTP व्हेरीफाईड झाला आपलं काम या ठिकाणी संपलेलं आहे। तुमच्या फॉर्मची प्रिंट या ठिकाणी आता निघेल। बघा आपला फॉर्म झालेला आहे। तुमचा फॉर्म या ठिकाणी पॅन कार्डच्या करेक्शनसाठी भरणं झालेलं आहे। PDF येईल। या PDFचा पासवर्ड तुमची डेट ऑफ बर्थ असते। जशी तुमची डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। या पद्धतीने तुमचं पॅन कार्डची दुरुस्ती झालेली आहे। 7 ते 15 दिवसामध्ये तुमचं पॅन कार्ड तुमच्या घरी येऊन जाईल। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ।